वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला कळेलच. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 2:30. सो आपण निघूया लगेच. आता आपण आलो आहोत ठाणे स्टेशनवर आणि इथेच आपली ट्रेन येणार आहे जी आपल्याला घेऊन जाईल आपल्या सिक्रेट डेस्टिनेशनवर. 1 तास झाला, 1 तास जरी इथे थांबावं लागणार आहे कारण ही ट्रेन येणार आहे 5 आणि आता वाजले 4. थोडा वेट करावा लागेल. कंटा आला इथे तरी पण कुठे येणार आहे ट्रेन? इकडे इकडे या बाजूला. इकडे आता वंदे भारत येणार आहे पण आमची ट्रेन कधी येणार आहे काय माहिती. ये हम हैं, ये हमारी फैमिली है और ये ठाणा स्टेशन है और ये हम यहाँ पे वेट कर रहे हैं. आतापर्यंत चौकटच्या गाड्या आमची गाडी आलेली नाही. पाठी दिसते तुम्हाला पाठी अजून 2-3 गाड्या ह्याच्या मागे आमची गाडी आलेली. इथे आम्ही कधीपासून वेट करतोय. वेट तिरुवनंतपुरम हा या गाडीने आपल्याला रिटर्न यायचंय. तिरुवनंतपुरम तेच ते तिरुवनंतपुरम. परत यायची गाडी पण आली. तिरुवनंतपुरम हा करेक्ट. आता इथे जेवण इकडे येणार आहे आपला डब्बा. आता कुठे? हा तेच इथे जेवण आणि इथे डब्बा येणार ना. तेच ना ते जेवण नाही जेवण तेच ते. हा तेच ते. आधी मला वाटली ही गाडी आहे म्हणून मी पळत आली. कधी येणार? 5 वाजले. मगाशी थोडंसं धावपळ झाली ट्रेनवर चढताना म्हणून खूप नाही करता आलं. आता मी आमचं स्नॅक्स पण आलेला आहे आणि आता आपण स्नॅक्स आता व्ह्यू एन्जॉय करत करत आपलं स्नॅक्स पण एन्जॉय करूया. आता हे खाऊन झाल्यानंतर चिप्स खाऊन झाल्यानंतर आपण खाऊया भेळ. कारण दिवसभर तर खातच राहायचं कारण टाईम तर जाणार नाही आहे. 20 तास बसायचं आहे. उद्या दुपारी 3-3:30 पर्यंत पोचू. तोपर्यंत खायचं काम. आता भेळ खाऊया नंतर मग परत चिप्स खाऊया परत भेळ खाऊया तसंच परत चिप्स खाऊया नंतर मग वेगळं काहीतरी बघू. आता भेळ खाऊन झाली, चिप्स पण खाऊन झाले. मग आता अजून एक गोष्ट वडापाव. मग वडापाव खाऊन झाल्यावर अजून दुसरं काहीतरी जे येईल ट्रेनमध्ये ते. सध्या वडापाव आमच्या इकडे बघा कशी पप्पांकडून सेवा करून घेते. हे चिकचक चुक्या घेऊन आले. चिकचक चूक असं तिथं चालू आहे सगळं. उतरलो आहे कोणत्या स्टेशनला?
कोणत्या तरी आहे दिवाण खवटी स्टेशनला. पण हे काय आमचं फायनल डेस्टिनेशन नाही आहे, तर इथे ट्रेन थांबलेली म्हणून उतरलो. तर आता गाडी स्टार्ट पण झाली आहे आणि आपल्याला आता काही काम तर नाही आहे. मग एक बुक रीड करून मग थोड्या वेळानंतर झोपूया. आता थोडा आतमध्ये पण येऊया. इथे आमची छकू झोपली आहे. असं वाटत असेल बुजगाव नाही, पण छकू झोपली. इथे पप्पा पण झोपले, मम्मा नाही झोपली. मम्मा गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इकडून व्ह्यू दिसतो. त्यावेळेला विंडो मधून काहीच नाही दिसत. हिरवगार तर केवढं इकडे. सगळीकडे नुसती नारळाची झाडं, केळाची पण दिसते. खायला कधी येणार? मला भूक लागली. हा, पाणी येऊ दे. कोणता रोड? तेच ते काय ते वकमब्रिका. काही दिसायला लागली वकमब्रिका. आता आपण पोचलोय मुकामलिका. हो, काय भारी वाटतं इकडे. व्ह्यू दाखवते तुम्ही. एकदम पीसंट वेदर. हे बघ उंट. हे कोण आहेत? उंटने बैल. नाही, अच्छा हा बैल आहेत. नाही, बैल नव्हते ते, उंट सारखंच काहीतरी दिसत होतं. सो आता वाजले आहेत एक्झॅक्टली 3:35 आणि थोड्या वेळात स्टेशन येणार आहे. आर यू एक्साइटेड दीदी? येस. आणि आमचं 24 आवर्स चॅलेंज कम्प्लीट झालेला आहे. आणि मग आपण व्ह्यू एन्जॉय करूया आणि मग ट्रेन आमचं डायरेक्ट स्टेशनवरच मिळेल. तेव्हाच रिव्हील होईल की आम्ही कुठे जातो. आता आम्ही आलो आहोत स्टेशनवर आणि हां ओके, वी आर हिअर टू एक्सप्लोर द गॉड्स ओन स्टेट केरला. करून जाणार आहोत पप्पांच्या फ्रेंडच्या घरी. तिथे सध्या कोणी राहत नाही, तर फ्लाईट रिकामीच असतो. म्हणून मग त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जा. इकडचे ऑटोज पण खूप आपल्या ऑटोजपेक्षा थोड्या उंच. आणि स्पेशल गोष्ट म्हणजे बॅग्स ठेवायला मागे, म्हणजे कसं पुढे कम्फर्टेबली बसता येईल. बसू का मी? तर आम्ही आलो
आहोत आणि आम्हाला आय गेस ह्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे हां. तर तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की केरळला गॉड्स ओन स्टेट का बोलतात. कारण परशुराम म्हणजे विष्णूचाच अवतार त्यांनी केरळाला क्रिएट केलं होतं असं आहे पुराणामध्ये लिहिलेलं. म्हणूनच केरळाला गॉड्स ओन स्टेट बोलतात. आणि ॲज यू ऑल नो केरला इज वेल नोन फॉर इट्स ब्युटिफुल नेचर अँड केरला इज ऑल्सो व्हेरी नोन फॉर इट्स ब्युटिफुल बीचेस अँड माउथ वॉटरिंग डिशेस. म्हणूनच केरला चूज करायचं हे सगळं होतं केरला चूज करण्यामागचं पर्पज. तर आम्ही जातो आमच्या रूममध्ये आणि मग तुम्हाला रूम टूर आम्ही आमच्या सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत. तर तुम्हाला दाखवते मी त्यांचा रूम म्हणजे आमचाच रूम. तर हा आहे तो रूम. लाईट्स ऑन कर. ओके. हा आहे लिव्हिंग एरिया आणि इकडे आहे लॉर्ड जीससचा फोटो. एक सेकंड. इकडे आहे एक छोटा बेडरूम, टीव्ही. इकडे आहे इकडे आहे एक बेडरूम. इकडे आहे बेडरूम. इकडे वॉशरूम, टीव्ही. इकडे परत एक विंडो आणि हा आहे ड्रेसिंग एरिया. येस. सो आता मी करणार, तुझं बस झालं. थांब करते. मी नेक्स्ट आहे इकडे डायनिंग एरिया. समोर त्याचा एक वॉश बेसिन and इथे आहे किचन. वॉशरूम आणि इकडे आहे दुसरा वॉशरूम आणि इथे 2 बेडरूम्स आहेत वाटतं. हा बेडरूम आहे तो लॉक आहे. हा बेडरूम लॉक आहे. आणि ही फक्त खालचा एरिया आहे. वर अजून 2 फ्लोअर्स आहे पण तिकडे जाण्याची चावी नाही आहे. मला रेडी. आता आपण जाऊया शॉपिंगला. इथूनच ओके इथे जवळच लुलू मॉल आहे आणि जो की शॉपिंगसाठी खूप फेमस आहे आणि खूप मोठा मॉल आहे तो. तिकडे थोडा वेळ शॉपिंग करून मग आपण आहे मॅप आणि आज आपल्याला जायचं आहे एडप्पीला. पण एडप्पी कलनूरवरून आपल्याला जायचं एडप्पीला आणि एडप्पीला आहे आपला मॉल. आता थोड्याच वेळात येईल आपली एडप्पी. येस आपण आलो. खुलजा सनसेट. हो वाव. ते बघ ना कसलं भारी आहे. एक्झिट हा एवढासा शब्द केवढा मोठा लिहिलाय. एवढं तर माझं नाव पण नसेल. हॅशटॅग टेक अ ब्रेक. स्कॅन केल्यानंतर आपण आलो आहोत इकडे. मग डायरेक्ट इथे तिकीट स्कॅन केलं आणि इथे आपल्याला लगेच लुलू एंट्री भेटते. म्हणजे इथून डायरेक्ट आपण मॉलमध्ये एंटर होतो. एवढंच आहे हा मॉल. वाव. ओय माकड. ग्रेट अमेझिंग. सी खूपच भारी. इथे काय लेदर सगळ्या लेदरच्या गोष्टी आहेत. इकडे लेन्स कार्ड सो आहे. इकडचा मॅप. यू आर हिअर. अच्छा ओके. आपल्याला जायचं आहे लुलू. आधी आपल्याला कुठेतरी खायला जायचं आहे ना. भूक जाम लागली. हे आहे पंजाब गलीला जायचं आहे. मामा तिकडे तुला चष्मा घ्यायचा नको. वाव परफ्युम्स. एखादा तरी परफ्यूम घेऊन जायलाच लागेल. हा @home म्हणजे इथे सगळे घरातल्या गोष्टी. काय दिस
गणपती बाप्पा. सो ब्युटिफुल. इकडून काय वाव. इथे टॉयज. ही नाइंसाफी आहे. खाली जायला एक्सिलेटर आणि वर यायला पायऱ्या का. सेलो. एलेन सोली. बर्ड्स ऑफ पॅराडाईज. कुठे आहे मॅकडॉनल्ड्स. खाली ग्राउंडला. वाव. समोरून येतात असं वाटत 8वा अजूब आहे. हे टू गुड. हां बिबा तुमचा. हे सगळे तुमचे ब्रँड आहेत. मग घे ना 4-5 कपडे मला. तो बघ तो ड्रेस. युनायटेड कलर्स ऑफ. वाव. हे अँटिक घ्यायचंय का. हे कपडे भारी आहेत. मार्क्स अँड स्पेन्सर. मग अच्छा. फोटो काढायचा चिकू. हां जॅक्स अँड जोन. जॅक अँड जोन. ही सगळी इकडची ज्वेलरी कलेक्शन्स. हे डायमंड वर्क कलेक्शन्स एक्सेट्रा. इथे नायकाचे प्रोडक्ट्स आहेत. वेडिंग वस्तू. मॅकचे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत. सेलिब्रेट अँड इकडे खूप भारी बाबू. डॉनल्ड फायनली. इकडे आपण खायचा बर्गर. हां ठीक आहे. मी सगळ्यांमधलं थोडं खाईन. दिस वी गॉट मॅकडॉनल्ड. टू गुड. आतमध्ये आला तर कॉफीचा असला काय कमाल बहारदार फ्रेग्रन्स आला आहे. जस्ट वाव. इथून आपण ऑर्डर करूया एक बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि बस एवढंच. ओके सो आता ऑर्डर करून झालं आहे. शॉपिंग केल्याच्या नंतर आम्ही लुलू मॉलमध्येच एका